नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय। 25 ऑक्टोबरचा आढावा पहिले पाहूयात। मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी उद्या वातावरण हे पूर्णपणे ढगाळ असं असणार आहे। त्यामध्ये काही ठिकाणी पहाटच्या वेळी सुद्धा मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये, विदर्भात सुद्धा नागपूर सारख्या ठिकाणी, चंद्रपूर सारख्या ठिकाणी पहाटच्या वेळेला किंवा आताच्या मध्यरात्री सुद्धा तो पाऊस ॲक्टिव्ह होईल। आज मध्यरात्री सुद्धा हिंगोली सारख्या ठिकाणी, यवतमाळ सारख्या ठिकाणी, वर्धा, चंद्रपूर, परत वाशिम अशा भागांमध्ये रात्री मध्यरात्री पाऊस येण्याचे चान्सेस भरपूर आहेत। उद्या सुद्धा 25 ऑक्टोबरला खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ असे अनेक भाग महाराष्ट्राचे चांगल्या पद्धतीने कव्हरिंग तो करणार आहे। 25 तारखेचे संध्याकाळ 12-1 वाजेपर्यंत सुद्धा पाऊस ॲक्टिव्हिटी दाखवणार आहे। अशा पद्धतीचा पाऊस महाराष्ट्रामध्ये मागील दिलेल्या अंदाजानुसार धडकतोय। मित्रांनो, पुढील तारखा सुद्धा पावसाच्या आहे। जसं की आपण जर पाहिलं तर ठीक आहे, आता 24 ची आपण व्याप्ती बघितली, 25 ची अपेक्षाही जास्त आहे, ती सुद्धा बघणार आहोत। 26 ला आणि 27 ला थोडा दक्षिण महाराष्ट्रातला जोर काही भागातला कमी होईल, थोडं कमी झाल्यासारखं वाटेल। कडाष्टी असेल, बीडची पश्चिम आणि दक्षिण साईड थोडी कमी झाल्यासारखे वाटेल। त्यामध्ये धाराशिव जिल्हा सुद्धा आहे। पण मराठवाड्यामध्ये जसं की नांदेड, परभणी, नंतर लातूर, यवतमाळ, त्यापासून परत वाशिम, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, अकोला, अमरावती, तसेच बुलढाणा जिल्हा, नंतर खानदेश, नंदुरबार आणि शहादा वगैरे भाग हे परत 27 तारखेच्या नंतर म्हणजे 28, 29 आणि 30 परत मोठ्या व्याप्तीचे सुद्धा असणार आहे। याची पूर्वकल्पना देणं तुम्हाला गरजेचं होतं, ते सुद्धा सांगितलंय। पण आता 25 तारखेपर्यंत 25 तारीख म्हणजे उद्याची 25 ऑक्टोबर कशी जाईल दिवसभरामध्ये ते सुद्धा आपण थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करूयात। पण सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न जो आहे, हे वातावरण राहील किती दिवस। मित्रांनो, 31 ऑक्टोबरपर्यंत तरी वातावरण महाराष्ट्रातल्या विदर्भाचं, पश्चिम महाराष्ट्राचं, खानदेशचं आणि मराठवाड्याचं हे चांगल्याच पद्धतीनं राहू शकतं। त्यामध्ये पुण्याचा आणि मुंबईसारख्या ठिकाणचा देखील समावेश आहे। एक अरबी समुद्रातलं सायक्लॉनिक सिस्टम चक्रीवादळ हे गुजरातला धडकण्याचा अंदाज आहे। त्यामुळे नंदुरबारपासून पश्चिमेकडील तसेच उत्तरेकडील भागांमध्ये गुजरातच्या अनेक ठिकाणी महाप्रलयासारखी कठीण परिस्थिती सुद्धा काही जिल्ह्यांना येऊ शकते। त्याची तारीख 29च्या आणि 30च्या आसपास सुद्धा असू शकते। तर याचा फटका नक्कीच नंदुरबारला बसण्याचा अंदाज आहे। त्या अगोदरच तुमचं काय उपाययोजना असतील ते देखील करा। मात्र उद्याचा 25 ऑक्टोबरचा सुद्धा पाऊस या जिल्ह्यांना असणार आहे। आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा। 2 वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय, तर ह्या चॅनलचे 100K सबस्क्रायबर पूर्ण करण्याचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे, ते आपल्याला करायचे आहेत। ठीक आहे, 25 ऑक्टोबर कशी राहील या संदर्भात आपण पहिले बघूयात। सकाळपासूनच वातावरण हे मराठवाड्यातल्या आणि विदर्भातल्या पूर्व भागातलं सकाळपासून खराब असेल। वारेही त्याच पद्धतीने जोराने वाहतील। पूर्वेकडले ढग थोडे क्रॉसमध्ये म्हणजे लातूरकडून जालन्याकडे अशा क्रॉस लाईनीमध्ये माजलगाव ओलांडत, परभणी ओलांडत हे उत्तरेकडे विदर्भाकडे सरकणार आहेत। त्यामध्ये खानदेशकडेही सरकणार आहेत। त्यामुळे खानदेशच्या व्याप्तीची भर उद्या चांगलीच वाढते सर्व जिल्ह्यातली। त्यानंतर सांगली, सोलापूर, धाराशिव पट्ट्यासुद्धा थोडा जोर वाढणार आहे आणखीन काही भागांमध्ये। नाशिक क्षेत्राचाही जोर 25 ऑक्टोबरला चांगलाच आहे। अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, त्याचबरोबर अकोला, अमरावती सकाळी किंवा संध्याकाळी, दुपारी तिन्ही प्रहरी कोणत्याही एका वेळेला तो नक्की घेणार आहे। टायमिंग उद्याची सांगत नाहीये। सगळ्यात महत्त्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात, पण ते लाईकच्या माध्यमातून कळतं की 2000 शेतकऱ्यांना ते आवडतात। तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा, कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत ते मेसेज पोहोचतो। वाशिम, यवतमाळ, हिंगोली, त्याचबरोबर चंद्रपूर, वर्धा, हिंगणघाट, त्याचबरोबर आणखीन नागपूर जिल्हा सुद्धा 25 तारखेला बराच कव्हर होणार आहे। मुंबई, कोकण किनारपट्टी या भागामध्ये सुद्धा वारे जोराने वाहून पाऊस ॲक्टिव्हिटी पालघर, ठाण्यामध्ये देखील दाखवणार आहे। त्यानंतर परिस्थिती नांदेडची सुद्धा संध्याकाळपर्यंत चांगलीच वाढणार आहे। एकंदरीत बऱ्याच ठिकाणी मेघगर्जनेचा पाऊस मध्यरात्री 12-1 वाजेपर्यंत सुद्धा 25 तारखेचा असणार आहे। त्यामुळेच इंस्टाग्रामच्या रीलमध्ये सांगितले, ज्यांना निगेटिव्ह कमेंट करायचे आहे ना, त्यांनी 25 पूर्ण होऊन देऊन सकाळी 26 ऑक्टोबरला सकाळी मेसेज करायचा। जे 80% व्याप्ती सांगितली ती होणारच आहे महाराष्ट्रामध्ये। 20% भागांना पाऊस बिलकुल होणार नाहीये। त्यामध्ये 20% भाग ते कोणते असतील हे अंदाजामध्ये सांगता येत नसतं, कारण की वाऱ्याचा पाऊस आहे आणि कॅपॅसिटी आहे। तर पावसाळ्यासारखी परिस्थिती पाहायला मिळणार आहे। त्यात पावसाळ्यासारखं वातावरण खानदेश,
विदर्भाचा बुलढाणा जिल्हा, अकोला अमरावती सुद्धा, जालना जिल्हा, छत्रपती संभाजीनगर सुद्धा, नाशिक अहिल्यादेवी नगर सुद्धा, सोलापूर धाराशिव बीड जिल्हा सुद्धा, त्यात परभणीचाही समावेश आहे, नांदेडचाही आहे, लातूरचाही बऱ्याच ठिकाणी आहे। एकंदरीत थोडक्यात सांगायचं म्हटलं तर मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश आणि विदर्भाचा बराचसा भाग हा 25 तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत बऱ्याच ठिकाणी विजांच्या लखलखाटामध्ये, काही ठिकाणी मध्यम ते अतिवृष्टीचा इशारा देखील काही भागांना असणार आहे। तर एकंदरीत नंदुरबारचा सुद्धा पाऊस उद्या चांगलाच झोडपतोय, धुळे वगैरे भाग सुद्धा याच्यामध्ये ॲक्च्युली येतच आहे। तर आता सर्वाधिक जास्त विचारणारा पाऊस आपण सांगितले तुम्हाला सुरुवातीला की वारे थोडे थोडे तिरपस लातूरकडनं जालन्याकडे जर आपण तिरक्या लाईनीमध्ये सांगितलं झालं किंवा मराठवाड्यामधनं खानदेशमध्ये हे वारे जाणार आहेत, त्यामुळे हे वारे सरळ रेषेमध्ये दक्षिण उत्तर सुद्धा काही दिवसात वाहू लागतील, तेही तारीख असणार आहे। आपल्याला मान्सून सारखे वारे, नैऋत्य मोसमीसारखे वारे पाहण्याची तारीख आहे 29 तारीख, ज्यामध्ये अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, ज्यावेळेस अरबी समुद्र किंवा मुंबईच्या तटलगत भागांमध्ये हे चक्रीवादळ ज्यावेळेस गुजरात सुरत मार्गे सरकायला सुरुवात होईल, त्यावेळेस मराठवाड्यामधल्या लातूर, बीड, परभणी सुद्धा नंतर 29 ऑक्टोबरला सुद्धा पाऊस असणार आहे। 24ला झालाय, 25 ऑक्टोबरला खूप होणार आहे, त्यानंतर 26ला सुद्धा काही ठिकाणी भाग बदलत पद्धतीने होईल, त्यानंतर कमी कमी होईल 2 दिवसासाठी, त्यानंतर परत आणि कमी कुणाला होईल तेही सांगतो तुम्हाला। पुन्हा म्हणताल तुम्ही आम्हाला कमी सांगितलंय आणि पाऊस तर आमच्याकडे खूपच पडायला आहे, तर तो कमी होणार आहे। मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्र, विदर्भ, खानदेशला मात्र तो 27लाही चालणार आहे। 26ला पाऊस सुद्धा अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, थोडं छत्रपती संभाजीनगर, नांदेड काही भाग हा सुद्धा असणार आहे। व्याप्ती कमी होते फक्त 26ला। 28ला सुद्धा व्याप्ती वाढायला सुरुवात होते, त्यामध्ये नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, त्यानंतर धुळे, नंदुरबार, शहादा, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, वाशिम ह्या भागांचा समावेश 28 पासून व्याप्ती वाढायला सुरुवात होईल आणि विशेषतः 29 तारखेला परत नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, ठीक आहे, नंतर इकडे छत्रपती संभाजीनगर, परभणी, जालना वगैरे वगैरे भाग अजून खूप आहे पुढे सुद्धा पाऊस। तर नंतर चक्रीवादळ धडकल्याच्या नंतर हे बाय चान्स सगळं आभाळ सरकण्याचा अंदाज येईल। आता फक्त थोडक्यात समजून घ्या की 25 ऑक्टोबर महाराष्ट्रातल्या 4ही विभागामध्ये बऱ्याच ठिकाणी आपला आजचा 24चा पाऊस आणि 25चा पाऊस व्याप्ती पूर्ण करतोय। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की पाऊस महाराष्ट्रामध्ये कदाचित 31 ऑक्टोबरपासून पुढे सुद्धा 1 नोव्हेंबरपर्यंत राहण्याचा अंदाज आहे। त्यामुळे नोव्हेंबरचा पाऊस जो काही असेल तो नंतर पुन्हा 8-10 दिवसाचा गॅप घेऊन त्यामध्ये सुद्धा 2 टप्पे आहेत, त्याची भीती मी आता घालत नाही, त्याची पूर्ण डिटेल्स हे चक्रीवादळ संपल्याच्या नंतर नक्की तुम्हाला त्याच विश्वासाने देण्याचा प्रयत्न करेल। माहिती जर आवडत असेल तर इतरांनाही पाठवण्याचा प्रयत्न करा। तुमच्या लाईकवरनं कळत आहे की माझे फॉलोअर्स किती सक्षम माझ्यावरती प्रेम करतायत आणि विशेषतः मित्रांनो ज्या प्लॅटफॉर्मवर मी व्हिडिओ देतो त्याच्यात पहिले तारीख कोणती सांगितली हे पहा। निगेटिव्ह कमेंट तिथनं मला इथे येत आहेत आणि त्या फारशा नसतात, 4-2च असतात, कारण की मी कुणाचंही वाकडं केलेलं नाही आहे। माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा। जय शिवराय।